नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. आज आपण सूर्योदय या कथा मालिकेचा चौथा भाग ऐकूया. आप्पा, कावेरी आणि पराग रिक्षातून समीरने सांगितलेल्या ठिकाणी निघाले. परागला अजून सांगितलेलं नव्हतं. आप्पा आणि कावेरीने त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. जयश्री रेस्टॉरंटपाशी रिक्षा थांबली तशी परागची कळी खुलली. वाव, आजोबा आपण आज मज्जा करायला आलो. हो मग, सकाळी कोण रुसलं होतं आमच्यावर? मी. पण आजोबा, मी सकाळी उगीच नाही रुसलो. बरं बरं, उतरा खाली, कावेरी हसत परागला म्हणाली. परागने आनंदाने रिक्षातून टुन्नकन खाली उडी मारली. आप्पा आधीच उतरले होते. त्यांचे डोळे समीरला शोधायला लागले. भिरभिरणाऱ्या डोळ्यांना अचानक समीर दिसला तसा त्यांच्याकडे बघून त्यांनी हात हलवला. समीरनेही हात हलवला. पराग, तिकडे बघ, काय दिसतंय? परागने आप्पांनी सांगितलेल्या दिशेला वळून बघितलं. तिथे समीरला बघून तो चकित झाला. बाबा, असं ओरडत धावतच पराग समीरजवळ गेला. समीरने त्याला पटकन उचलून घेतला आणि त्याची पापी घेतली. आप्पा आणि कावेरीच्या चेहऱ्यावर पितापुत्राच्या भेटीचा आनंद विलसला. दोघेही हळूहळू चालत समीर पराग होते तिथे गेले. आप्पांना समीरच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू दिसले. आप्पा, आई, आज माझा दिवस खूप आनंदित केलात तुम्ही. मी किती दिवस झाले या क्षणाची वाट बघत होतो. अरे, आम्हाला कसला धन्यवाद देतोस? या आनंदावर तुझा आणि परागचा हक्क आहे. संध्याने तुम्हाला तो घेऊ दिला नाही याचा आम्हाला वाईट वाटतंय. बोलताना कावेरीचा स्वर हळवा झाला. चौघेही रेस्टॉरंटमध्ये शिरले. एक जागा बघून चौघेही बसले. पराग समीरला घट्ट पकडून बसला होता. समीरही त्याला पकडून बसला होता. हे बघताच आप्पा आणि कावेरीने एकमेकांकडे बघितलं. समीर आणि पराग यांच्यामध्ये असलेली एकमेकांना भेटण्याची ओढ बघून दोघांनाही मनातून संध्याच्या कृतीबद्दल अपराधी वाटलं. काय प्रसंग आणलाय या दोघांवर. सख्ख्या मुलाला चोरून भेटावं लागतंय हो. देवाने नाही ग, संध्याने ही वेळ आणली. आपण काहीतरी करायला हवं कावेरी. संध्याच्या डोक्यात काय उलथापालथ चालू आहे ना, हे जाणून घ्यायला हवं. आप्पा आणि कावेरी हळूहळू आवाजात बोलत होते. पराग आणि समीर यांच्या दृष्टीने आप्पा आणि कावेरी तिथे नव्हतेच. ते दोघं त्यांच्याच विश्वात रममाण झाले होते. हे बघून आप्पा आणि कावेरीला संध्याच्या वागणुकीचा राग यायला लागला. अहो, एकदा संध्याला समोर बसवून खडसावून विचारायला हवं. त्याशिवाय तिच्या डोक्यात चाललेला गोंधळ आपल्याला कळणार नाही. समीर आणि संध्याच्या संसाराला लागलेली गैरसमजाची कीड वेळीच उपटून काढायला हवी, कावेरी ठामपणे म्हणाली. बरोबर बोलतेस ग, हे काम लवकरच करायला हवं. आप्पा हे बोलत असतानाच वेटर ऑर्डर काय आहे म्हणून विचारायला लागला. समीरने परागच्या आवडीचं बोलवलं आणि आप्पा आणि कावेरीला काय हवं ते विचारलं. ऑर्डर दिल्यानंतर समीर म्हणाला, आप्पा, आई, सॉरी, तुमच्याकडे माझं दुर्लक्ष झालं. अरे, एवढं काही झालं नाही रे बाळा, आता लक्ष दिलंस ना. हे बोलून आप्पा मुद्दाम हसले. तसा समीर म्हणाला, खूप दिवसांनी पराग भेटला ना, त्यामुळे मी स्वतःला आवरू नाही शकलो. साहजिकच आहे रे समीर. आम्हा दोघांना तर तुमचं हे लढीवाळ प्रेम बघून खूप आनंद झाला, आप्पांनी हसतच म्हटलं. समीर, आम्हाला तुमच्या दोघांमध्ये काय बिनसलंय हे खरंच माहीत नाही. संध्याला समजवायचा आम्ही प्रयत्न करू. कावेरीच्या या बोलण्याने समीरच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब पडले. ते त्याने लगेच पुसले. समीर, डोळ्यातील अश्रूंमध्ये खूप वेदना साठलेली असते. ती रोखू नये रे, वाहून जाऊ द्यावी. असं नाही केलं ना तर तुझ्याच मनाला त्रास होईल. आज आम्हालाच कान कोंडल्यासारखं होत आहे, आप्पा भाऊकपणे बोलले. बोलताना त्यांनीही आवंढा गिळला. समीर, परागचं हे वय खूप संवेदनशील आहे. या वयात आईबाबांच्या प्रेमाची भूक असते. त्यांना महागाईची खेळणी नको असतात रे. त्यांच्याशी खेळायला बोलायला त्यांना त्यांचे आईबाबा हवे असतात. संध्याच्या मनात जे आहे ते घडायला नको. कावेरीच्या या बोलण्यावर आप्पा म्हणाले, हे आपण घडवूच द्यायचं नाही कावेरी, हे मी आत्ताच ठरवलं आहे. आणि कावेरी, तुला मला साथ द्यावीच लागेल. आप्पांच्या स्वरात ठामपणा होता. मी तुम्हाला साथ देणारच आहे, यात मुळीच शंका नाही. समीर, पण आम्हाला नेमकं सांग रे, तुमच्यात कधीपासून हे विसंवादी सूर येऊ लागले? सांगतो.
हे बोलून समीर थांबला, कारण वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला होता. परागने पास्ता ऑर्डर केला, कारण तो त्याला प्रिय आहे. पराग पास्ता खाण्यात मग्न झाला आणि समीरने सगळं सांगायला सुरुवात केली. समीरचा प्रत्येक शब्द अगतिकतेने भरला होता. त्याच्या शब्दातून त्याला संध्या परागची भासणारी उणीव जाणवत होती. त्याच्या बोलण्यातून त्याला होणाऱ्या वेदनेचा आकांत आप्पा आणि कावेरीच्या मनावर आघात करत होता. समीरच्या वेदनेपुढे आप्पा आणि कावेरी दोघांनाही त्यांच्यासमोर असलेल्या पदार्थाची चव घ्यावीशीच वाटली नाही. त्यांचं मन समीरच्या वेदनेने पिळवटून निघालं होतं. कावेरीला तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवता आले नाहीत. आप्पाही सैरबैर झाले. समीर बोलून थांबला. बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. इतका वेळ खाण्यात मग्न असलेल्या परागला एकदम जाणवलं की कोणीच काही बोलत नाही आहे. खाणं थांबवून त्याने विचारलं, काय झालं? तुम्ही बोलत का नाही आहे? तुम्ही काही खाल्लं पण नाही आजी आजोबा? समीर परागच्या पाठीवर थोपटत आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवत म्हणाला, अरे काही नाही झालं बेटा. आम्ही बोलत होतो ना, म्हणून खाण्याकडे लक्ष नव्हतं. तू खा, आम्ही पण खातो. आप्पा परागकडे बघा, त्याचा पास्ता एवढूसाच उरला. आपण लवकरात लवकर आपली डिश संपवूया, नाहीतर पराग आपल्याला हरवणार आहे. समीर उसने आवाजात म्हणाला. आप्पा मी जिंकणार, आनंदाने पराग ओरडला. पराग पुन्हा खाण्यात मग्न झाला. समीरच्या चेहऱ्यावर खिन्नता होती. चिअरफुल आवाज तर त्याने जबरदस्तीने काढलेला होता. समीरची ही केविलवाणी धडपड आप्पा आणि कावेरीच्या मनाला विदीर्ण करून गेली. समीर, आम्ही हा तुमच्या नात्यामध्ये निर्माण झालेला गुंता सोडवू. 100% प्रयत्न करू. मी विचार करून हे कसं करायचं तुला सांगेन. समीरने मान डोलावली. समीर, आप्पा आणि कावेरी पुढे असलेले पदार्थ नाईलाजाने खायला लागले. आप्पांच्या डोक्यात विचारचक्र जोरात फिरायला लागलं. आप्पांनी कोणता विचार केला बघूया पुढील भागात.